न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिकलठाणा खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन। अधिक मासाच्या महापर्वाचे औचित्य साधून तसेच फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रथम वर्धापन दिनानिमित्त चिकलठाणा खुर्द तालुका सेलू जिल्हा परभणी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। हा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर चिकलठाणा खुर्द येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे। सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे 5 ते 6 वाजेदरम्यान भजन, सकाळी 9 ते 11 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारी 12 ते 5 वाजेदरम्यान श्रीमद भागवत कथा होईल। तसेच सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडणार आहे। या सोहळ्यात कथेचे निरूपण प्रसिद्ध कथावक्ते आचार्य श्री गणेश महाराज शास्त्री करणार आहेत, तर दैनिक कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये श्री महादेव महाराज किरळकर, श्री रमेश महाराज मोरे, श्री हरी महाराज कवडे, श्री राम महाराज ढोणे, श्री आकाश महाराज मापारी, श्री शिवदास महाराज जंगले, श्री कृष्णा महाराज चिखलठाणकर या धार्मिक महोत्सवाची सांगता श्री ह भ प वेदांताचार्य पंडित महाराज डाके यांच्या सुश्राव्य अशा काल्याच्या कीर्तनाने होईल। कीर्तनाचा हा सोहळा सकाळी 9 ते 11 या वेळेत पार पडेल। यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल। या सोहळ्यासाठी नेत्रदीपक सजावट, वैष्णवी मंडप डेकोरेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे। या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेचा लाभ परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महेश महाराज रासवे व कृष्णा महाराज रासवे व समस्त ग्रामस्थ मंडळी चिकलठाणा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे। जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट। Yeah.